जायचा असा तो त्या ठिकाणी बनाव करत होता। त्यासोबत काही नाग असायचे, नागांचे प्रकार वेगवेगळे असायचे, सापाचे प्रकार असायचे, ते देखील खरं तर या भोंदू त्या ठिकाणी या महिलांना भीती घालत होता। आपण जर बघितलं तर सरकारी वकील आता त्या ठिकाणी बोलायला उभे राहिलेले आहे। जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणची सिद्ध पूजा केली जायची त्याचा तपास खरं तर करायचा आहे। ज्या मंदिरात नेमकं काय काय घडत होतं, देवाच्या नावाने हा भोंदू कसा लोकांना त्या ठिकाणी फसवत होता त्याचा तपास खरं तर करणं बाकी आहे, असा युक्तिवाद त्या ठिकाणी सरकारी वकिलांकडून केला जातोय। आणि त्यामुळे नरबळीचा संशय असल्याचा देखील जो प्रकार आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आणि त्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी या भोंदू अशोक खरातचा रिमांड पुन्हा पाहिजे असल्याची विनंती जी आहे ती किंवा कोर्टासमोर जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न सरकारी वकील करत आहे। कारण त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये जर बघितलं तर महादेवाची पिंड आहे आणि त्याच ठिकाणी ह्या भोंदू जो आहे तो त्या ठिकाणी वेगवेगळे अघोरी कृत्य करत होता किंवा त्या अघोरी कृत्यांच्या वेळी वेगवेगळे देवदेवतांच्या पूजेच्या नावाखाली या महिलांना त्या ठिकाणी फसवत होता आणि त्या ठिकाणी सापाची एंट्री व्हायची। ते साप नेमके कोणते होते, असली होते की त्या ठिकाणी काही बनावट साप किंवा बाजारात मिळणारे साप होते, याचा तपास खरं तर करायचा आहे। ज्या पद्धतीने त्याला 7 दिवसांपासून रिमांडमध्ये घेतलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या भोंदूच्या आलेल्या पीडित महिलांच्या आलेल्या तक्रारीनंतर त्याचा जाब घेतलेला होता। त्याचं नाशिकच्या कार्यालय जे आहे ते ओकस कार्यालय म्हणून आहे, त्याची खरं तर त्या ठिकाणी तपासणी केली होती। या कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू होतं त्याचा खरं तर तपास पोलिसांकडून केला होता। मात्र आता पुढचा जो टप्पा पोलिसांचा असणार आहे, एसआयटीच्या माध्यमातून जी खरं तर पुढची चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे नाशिकच्या सिन्नरमध्ये या मिरगावामध्ये असलेले जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये खरं तर काय नेमकं हा भोंदू बाबा करत होता त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच खरं तर पुन्हा त्याचा रिमांड पाहिजे असल्याची सरकारी वकिलांकडून माहिती मिळते। बरं शुभम, जे 6 गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये आता असं कळतंय की हा जो आरोपी भोंदू बाबा आहे तो स्वतः 67 वर्षांचा आहे। त्याने एका 30 वर्षाच्या तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यासोबत आता जे नव्याने जे गुन्हे दाखल झाले आहेत कालपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये असं कळतंय की विद्यार्थिनींना देखील त्याने लक्ष्य बनवलेलं होतं। नक्कीच यामध्ये ज्या पीडित महिला समोर आलेल्या होत्या खरं तर त्याची माहिती समोर आणू नये अशी खरं तर एसआयटीकडनं माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि त्यामुळे या पीडितांसंदर्भातची अधिकची माहिती देत असताना या पीडित नेमका किती वर्षाच्या आहे त्या संदर्भात जो उल्लेख आहे तो आज कोर्टामध्ये होतो आहे। त्यामध्ये एक महत्वाची माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते यामिनी, त्यामध्ये 30 वर्षाची तरुणी खरं तर तिला देखील या भोंदूने जाळ्यात अडकवलेलं होतं आणि या भोंदूचं जर वय वर्ष बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे। त्यामुळे 67 वर्षाच्या याने या पीडितेवर नेमके जे लैंगिक अत्याचार केले होते। एक मोठी बातमी आपण बघतोय, खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अशोक खरातच्या संदर्भात सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि 29 मार्च पर्यंत आता भोंदू बाबा अशोक खरात याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या तपासाला पुन्हा एकदा गती मिळू शकते। पुन्हा एकदा ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी असेल। 5 दिवसांच्या या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। आज त्याची कोठडी संपणार होती, आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। पुन्हा एकदा जाऊया, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शुभम, नक्कीच यामध्ये जर बघितलं सर्वात मोठी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। 29 मार्च पर्यंत पुन्हा कोठडी जी आहे ती या भोंदूला सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर हा भोंदू ज्यावेळी हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळी हा भोंदू मान खाली घालून त्या ठिकाणी उभा होता, त्याचे बोट बघून त्या ठिकाणी हा सगळं ऐकत होता आणि त्यावेळी कोर्टाने देखील त्याला काही बोलायचं आहे का असं विचारलेलं होतं आणि साप वाघ याविषयी नेमकी काय माहिती आहे ही माहिती देखील कोर्टाने त्याच्याकडनं विचारण्याचा प्रयत्न केला होता। मात्र काहीही न बोलता हा भोंदू त्या ठिकाणी कोर्टामध्ये खाली मान घालून त्या ठिकाणी उभा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। काही वेळात यामिनी या भोंदूला कोर्टाच्या बाहेर आणलं जाईल। आपण जर बघतोय तर सरकारी वकील देखील आता या ठिकाणाहून कोर्टाच्या बाहेर पडलेले आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। युक्तिवाद संपलेला आहे। 29 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि यानंतर या भोंदूने ज्या पद्धतीने जे काही काळे कारनामे केले होते त्याचे सगळा पाडा जो आहे तो सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी वाचला गेलेला होता। त्यामुळे 29 मार्च पर्यंत आता कोर्टाने त्याला कोठडी जी आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण काही वेळामध्ये जर बघितलं तर आता युक्तिवाद संपल्यानंतर सरकारी वकील असतील आणि हा खरात आहे त्याला देखील बाहेर आणलं जाईल आणि संपूर्ण कोर्टाच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर
पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवला जातोय, कारण या बरोबर. इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये खरं तर अख्खं राज्यभरात नव्हे तर देशभरात या प्रकरणाने खळबळ उडालेली होती आणि त्यासाठी हा खरात नेमका याला आज कोर्टात दाखल करताना मोठी गर्दी या ठिकाणी नाशिक कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि यासाठी पोलीस देखील खरं तर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेलं होतं. आपण जर बघतोय तर या भोंदूला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ही या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. वकील जे आहे ते इतर जे वकील हा सगळा युक्तिवाद ऐकण्यासाठी गेलेले होते ते आता बाहेर पडताना आपल्याला माझ्या मागे पाहायला मिळत आहे. यामिनी अगदी त्यामुळे एक मोठी घडामोड आपण बघतोय. आणखी 5 दिवसांची ही पोलीस कोठडी वाढवून मिळालेली आहे. 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी आता अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याला देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून चक्रावून टाकणारं हे प्रकरण आहे. अनेक महिलांना त्याने जाळ्यात अडलं होतं, अनेक महिलांना त्याने संमोहित केल्याचे देखील महिलांनी सांगितलेलं आहे आणि वारंवार या महिलांवरती अत्याचार देखील करण्यात आले. आतापर्यंत 6 वेगवेगळे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. आज कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद पार पडला. त्यावेळेला पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत. अशोक खरात याला पुन्हा एकदा त्याच्या तोंडावरती काळा कपडा टाकून त्याला घेऊन निघालेले आहेत पोलीस या कोर्टाच्या परिसरामधून. पुन्हा एकदा 5 दिवसांची ही कोठडी वाढवून मिळाल्यामुळे या तपासाला अधिक गती येणार आहे. आता आणखी कोणकोणते महत्वाचे पुरावे पुढच्या 5 दिवसामध्ये सापडणार हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आसपास आहे आणि ज्या वेळेला कोर्टाच्या आतमध्ये युक्तिवाद होत होता तेव्हा देखील वकिलांची मोठी गर्दी हा युक्तिवाद ऐकण्यासाठी, अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे ऐकण्यासाठी झालेली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता त्याच बंदोबस्तामध्ये अशोक खरात याला घेऊन भोंदू बाबा अशोक खरातला घेऊन पोलीस निघालेले. आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरी ही दृश्य आपण बघतोय, ज्या वेळेला कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडत होता त्यावेळेला आज सकाळी तृप्ती देसाई या नाशिकमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्यांना इथल्या पोलिसांनी अडवून धरलेलं होतं. आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्याने ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे जे अधिकारी आहेत, जे जे पुढारी आहे त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. याच्यामध्ये परत कोर्टाच्या आवारामधली ही दृश्य आपण बघतोय. नाही पाहिजे. त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते. तिथं गावातले लोक बोलायला तयार नाही. ते म्हणतात तो सुटून येईल आणि परत आम्हाला त्रास देईल. एवढा नीच माणूस आहे. शेतकऱ्यांचे रस्ते बंद केले. आम्ही आता त्याला एक जनतेचा जो आवाज आहे तो आम्ही त्यांच्या कानाखाली देणार आणि ती संधी तो व्यक्ती जेव्हा कोर्टाच्या बाहेर या खरातला पोलीस घेऊन जात होते त्यावेळी खरं तर त्याच्या अंगावर हा गेलेला होता. या काही व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ बाहेर येत असताना काही व्हिडिओ लपवले गेले असं देखील त्याचं म्हणणं होतं. कैप्टन खरात है जिसने 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी. उसके बाद अगर पुलिस ने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, तर एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो. आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो. दिवसभर मी मिरगावमध्ये होतो. आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे. का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अरे जेव्हापासून तर अशोक खरात याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि अशोक खरात याला युक्तिवाद झाल्याच्या नंतर ही पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर जेव्हा कोर्टामधून पोलिसांच्या गाडीत बसवलं जात होतं तेव्हा एका व्यक्तीनं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. कोर्टामध्ये